हॅलो, गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये. व्लॉग पोस्ट करू की नको हा विचार करत करत फायनली मी आता पोस्ट करते. बेसिकली हा जो दिवस आहे तो मार्गशीर्ष मधला पहिला गुरुवारचा आहे. सो रोजपेक्षा आज जरा मी लवकरच आवरायला घेतलं होतं बिकॉज आज मी खूप जास्त एक्सायटेड होते, ते पण 2 गोष्टींसाठी. आणि त्या 2 गोष्टी काय आहेत त्यासाठी तुम्हाला व्लॉग पूर्ण पाहावा लागेल. सो सुरुवात झाली ती रोजच्या रुटीनच्या कामांपासून. बेसिकली झाडू, लादी, घर आवरणं, मग आंघोळ आणि मग पूजा. हे असं माझं रोजचं रुटीन आहे. आणि कधी मग चुकून हे रुटीन फॉलो नाही झालं तर मग माझा अख्खा दिवसही वाया जातो आणि माझा मूडही खराब होतो. सो बेसिकली काय, कामं व्यवस्थित आणि नीट झाली तर दिवस अगदी छान जातो. आणि मी कामं करताना माझ्या मांजरांची लुडबुड होणार नाही असं होणारच नाही, बिकॉज मी काय करते याच्यामध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट असतो. हे बघा, बेसिकली काय मी काय करते, मी लादी वगैरे व्यवस्थित पुसते ना, ह्याच्यावर ते लोक लक्ष ठेवत असतात. आता इथे आमच्या साहेबांना बसायचं होतं वरती, पण वरची जागा दोन्ही पण फुल झाल्या होत्या. सो नुसता तो टक्कामक्का बघतच बसला होता आणि मग शांतपणे तिथेच असा बसून होता. आता अजून इथे याला किती इंटरेस्ट आहे ते तुम्हाला पुढे दिसेलच. आता मी इथे किचनची माझी लादी वगैरे पुसतीये आणि त्यानंतर मी घेतलं बाहेर पाणी मारायला ओट्यावर. म्हणजे तिथेही आता म्हणजे किती इंटरेस्ट ते बघा. कसे माझ्या मागे मागे मी काय करतेय, बाहेर काय करतेय नक्की, ही बाहेर का गेली याच्यावर जास्त लक्ष. सो बाहेरचं पाणी वगैरे मारून झालं, घरातली लादी वगैरे पुसून झाली आणि मग नंतर आम्ही अनिकेतची वाट बघत बसलो होतो बिकॉज त्याची नाईट शिफ्ट असते. म्हणूनच मी पटापट आवरायला घेतलं, म्हणजे तो असा झोपायला अगदी मोकळा. सो इथे माझी आंघोळ वगैरे झाल्यानंतर देव छान स्वच्छ धुवून घेतले, अगदी पितांबरीने घासून घेतले आणि मग देवाची म्हणजे देवाऱ्याची वगैरे पूजा करून घेतली. आणि मी ज्या गोष्टीसाठी एक्सायटेड होते ते म्हणजे मार्गशीर्ष मधल्या गुरुवारच्या देवीची पूजा करणं. बेसिकली मी हे सर्व पहिल्यांदाच करतेय, कारण मला भीती होती की हे मला व्यवस्थित जमेल का नाही. देवाचं असतं तर सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. सो मी लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा सर्व करतेय. सो सगळी तयारी मी रात्रीच करून ठेवली होती. इवन कसं करतात, कसं व्यवस्थित करायचं पूजा वगैरे, सो सामान वगैरे सगळं मी रात्रीच आणून ठेवलं होतं. यूट्यूबवर सगळं बघून घेतलं होतं. सो मी असं काहीतरी थोडंफार आपल्याला जमेल तसं काहीतरी करण्याचा प्रयत्न करते अगदी मनापासून. म्हटलं जसं जमेल तसं आपण करूया. बोलणारे बरेच असतात, तू हे का नाही करत, तू हेच का केलं, हे का नाही केलं, असं बोलणारे बरेच असतात. पण आपण का नाही करत ते फक्त आपल्यालाच माहीत असतं. आणि आईसारखं सांगणारं, शिकवण देणारं फक्त आपली आईच असते. सो मी यावर्षी ठरवलं की आपण आपल्याला जमेल तसं करूया. सो मी आता हे करतेय. आता मी ही जी देवीची पूजा करतेय मनापासून आणि मी जे देवीला जे सजवते ते मी करता करता इतकं मला भरून आलं की मला नाही माहित का. आणि मला जाणवलं की यार मी आधीच करायला हवं होतं, का मी इतकी घाबरत होते. किती सुंदर दिसतंय ना रूप. अगदी मी बराच वेळ अशी बघतच बसले होते. त्यानंतर मी पुस्तक वगैरे वाचून घेतलं, मनापासून पूजा वगैरे करून घेतली आणि ते माझं गोंड्या पण असा शांतपणे अगदी बसून होता. खूप शांत आणि प्रसन्न वाटत होतं. Much later. सो दुपारी आम्ही एका कामासाठी बाहेर गेलो होतो. सो तिथून आल्यानंतर मी छान फ्रेश वगैरे झाले आणि दुसरी गोष्ट म्हणजे हीच गोष्ट जी पाहण्यासाठी मी खूप जास्त एक्सायटेड आहे. सो येस, असा होता आजचा व्लॉग. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.